कसं आहे माहिती आहे का, राजकारण लई बेकार समजलं जातं. कारण की राजकारणात एकदा पडल्यावर राजकारण कशा पद्धतीनं घडतं आणि राजकारणातले जे नेते आहेत त्या कशा पद्धतीनं बोलू लागतात हे सुद्धा राजकारणामध्ये गेल्यावरच कळतं. जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागलाय. मनोज जरांगे पाटील यांनी काही जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केलाय आणि त्यांच्या पाठीमागं मराठा समाज जो ठामपणे खंबीरपणे उभा आहे, म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला राज्यामध्ये यश आलेलं दिसतंय. कारण की मनोज जरांगे पाटील यांची सभा जिथं कुठं असेल त्या ठिकाणी लाखोंची संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं मराठा समाज हा ठामपणे उभा असलेला आपल्याला दिसतो. मग आता हेच मनोज जरांगे पाटील कुठंतरी राजकीय लोकांच्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात येऊ लागले आहेत का? कारण की जर आपण पाहिलं तर काही राजकीय मंडळी ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर विनाकारण टीका करताना दिसते, विनाकारण बोलताना सुद्धा दिसतंय. त्यामध्ये जर आपण सगळ्यात पहिलं पाहिलं तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं की त्यांच्या सभेला एवढे पैसे कुठून आले, एवढी सगळी जागा कशी मिळवली, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर नाव येतं ते म्हणजे नारायण राणे यांचं. नारायण राणे म्हणाले होते की कुणबी आणि मराठा हा वेगवेगळा आहे आणि जो 96 कोळी मराठा आहे ते कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घेणार नाही, असं सुद्धा नारायण राणे म्हणाले. आता त्यानंतर तिसरं एक नाव येतं ते म्हणजे गुलाबराव पाटील यांचं. गुलाबराव पाटील नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ. एकाच वेळेला सहसकट सगळ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या का बाबा? तो आमचा काय ठेका घेतला सगळ्यांचा? मी मराठा आहे, मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही. जरांगेची का जबरदस्ती आहे का? आणि म्हणून जरांगेंनी खरं तर स्पष्टपणे सांगायला हवं होतं की ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कुठेही मतभेद होता कामा नाहीत. ओबीसींचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या आरक्षणाला हात लावू नका. शासनाचं म्हणणं आहे की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, ओबीसीला हात न लावता. आम्हाला विश्वास आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, मोठे वकील देऊ, महाराष्ट्रामध्ये सर्वे करून घेऊ. ऐकलं गुलाबराव पाटील का म्हणतायत? गुलाबराव पाटील म्हणतायत की मी सुद्धा मराठा आहे पण मी कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घेणार नाही. का जरांगेची जबरदस्ती आहे का कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र घ्यायला, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. मुळात मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे तेच गुलाबराव पाटील यांना समजलेलं नसावं, म्हणून कदाचित गुलाबराव पाटील तसं म्हणलेत का असं सुद्धा आपलं या ठिकाणी वाटू लागतं. कारण की मनोज जरांगे पाटील यांचं जे काही म्हणणं आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की राज्यामधले जे मराठा समाज आहे त्यांना कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, पण महाराष्ट्राच्या विविध भागामधला जो काही मराठा समाज आहे त्यांना याच्या अगोदरच त्यांच्याकडं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र आहे. पण जो काही उर्वरित मराठे आहेत जसं मराठवाड्यामधले आणि इतर काही भागामधले यांचा समावेश अजून कुणब्यामध्ये नाही आहे, त्यांच्याकडं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र नाही आहे. तेच प्रमाणपत्र त्यांना मिळावं म्हणजे त्यांना आरक्षण मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे काही स्वतःला 96 कोळी मराठा किंवा असं मोठमोठं भूषून घेतात, ज्यांना गरज नसेल त्यांनी घेऊ नका आरक्षण, असं डायरेक्ट मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ज्याला घ्यायचं आहे त्यानं घ्या, ज्याला नसेल घ्यायचं त्याला घेऊ नका, पण ज्याला आम्ही गरजूवंत आहेत, ज्याला अत्यंत आरक्षणाची गरज आहे त्यांच्या मतामध्ये तुम्ही कशाला यायला, त्यांच्या मतामध्ये तुम्ही कशाला बोलताय, असं सुद्धा आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून दिसून येतं. आता सरळ सरळ मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की ज्याला नसेल घ्यायचं त्यांना गपचूप बसा, तुम्ही घेऊ नका, पण ज्यांना मिळालं आहे त्यांना तरी मिळू द्या ना. मग तरीसुद्धा हे जे राजकीय मंडळी आहेत ते विनाकारण नको त्या ठिकाणी नको त्या व्यक्तीबद्दल का बोलत आहेत, असा सुद्धा प्रश्न आपल्या या ठिकाणी पडू लागतो. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळू लागला आहे. त्यांच्या पाठीमागं मराठा समाज हा ठामपणे उभा आहे आणि ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता राज्यामध्ये वाढत चालली आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका होत आहे का, असं सुद्धा आपल्या या संपूर्ण प्रकरणावर वाटू लागतं.
तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की तुम्ही जर बोलला नाहीत तर ते लोकांना सुद्धा समजणार नाही. यात काय वाटतं अगदी स्पष्टपणे सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि आपल्या फेसबुक पेजला लगेचच सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.